सेक्शन 31-30 मध्ये बघा, 31-3 मध्ये बघा तुम्ही, त्याच्यामध्ये काय दिसतं, क्लॉज ए, बी, सी, डी, ई, एफ आणि जी. आता हे आपल्याला बघायचे वन बाय वन. आता एखादा व्यक्ती ज्यावेळेस लायबल होतो रजिस्ट्रेशन घेण्यासाठी, सेक्शन 22 किंवा 24 मध्ये, सेक्शन 25 मध्ये काय तरतूद आहे, त्यांनी 30 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, करायला पाहिजे. आता जर त्यांनी विदिन 30 डेजमध्ये विदिन 30 डेज अप्लाय करेल, तर समजा लायबल झाला 1 जानेवारी 2024, त्यांनी ॲप्लिकेशन करायचे 30 दिवसामध्ये. त्यांनी ॲप्लिकेशन केलं, 15 जानेवारीला ॲप्लिकेशन केलं आणि त्याला ॲक्च्युअलमध्ये नंबर 25 जानेवारीला त्याचं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह झालं. तर रेशन सर्टिफिकेट जे येतं त्याच्यावरती 1 जानेवारीपासून काय येतं, इफेक्टिव्ह डेट असेल 1 जानेवारी. आता 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन त्याला मिळालेलं आहे. आता 1 तारीख ते 25 तारीख ह्यात त्यांनी इनवॉइस जे इश्यू केले असतील त्यात त्यांनी जीएसटी नंबर आलेला नसल्यामुळे तो जीएसटीचा इनवॉइस बनवू शकला नसेल. 26 पासून पुढे तो जीएसटी नंबर टाकून टॅक्स रेकॉर्ड करेल इनवॉइसवरती. पण 1 ते 25चं काय करणार, त्यांनी जे इनवॉइस इश्यू केले रजिस्टर्ड पर्सन मे within 1 month from the date of issuance of certificate of registration issue a revised invoice such manner. म्हणजे आता रूल 53 मध्ये दिल्याप्रमाणे आणि त्यामध्ये काय कंटेंट असले पाहिजे, 30 दिवसामध्ये त्याला नंबर आला, सर्टिफिकेट मिळालं, अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड during the period beginning with the effective date of registration till the date of issuance of certificate of registration to him. Effective date to date of issuance of certificate of registration हा जो कालावधी आहे यात त्यांनी रिवाइज टॅक्स इनवॉइस इश्यू करायचे. ओके, आता हा जो रिवाइज टॅक्स इनवॉइस तो इश्यू करेल, तर याकरता वेळ दिलाय विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट. सर्टिफिकेट कधी मिळालं, आपला एक्झाम्पलला आता समजा त्याला मिळालं 25 जानेवारीला, तर 25 जानेवारी ते पुढे 30 दिवस, एका महिन्यामध्ये त्यांनी इफेक्टिव्ह डेट टू डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट या कालावधीत जे इनवॉइस इश्यू केलेत त्याच्या अगेन्स्ट रिवाइज इनवॉइस इश्यू करायचे अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड. आता हे जे रिवाइज इनवॉइस तो इश्यू करेल त्याचं हेडिंग असेल रिवाइज इनवॉइस. ते हेडिंग असेल द वर्ड रिवाइज इनवॉइस वेरेवर ॲप्लिकेबल इंडिकेटेड प्रॉमिनेंटली, आणि त्यामध्ये नेम ॲड्रेस ऑफ द जीएसटी सप्लायर असेल, सिरियल नंबर असेल 16 कॅरेक्टर्स, डेट ऑफ इश्यू ऑफ द डॉक्युमेंट, जीएसटी ऑफ रिसिपियंट जर रिसिपियंट रजिस्टर असेल तर नेम अँड ॲड्रेस ऑफ रिसिपियंट आणि द ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट अँड इट्स कोड इफ सच रिसिपियंट इज अनरजिस्टर्ड, सिरियल नंबर अँड डेट ऑफ करस्पॉन्डिंग टॅक्स इनवॉइस, कुठल्या इनवॉइसच्या अगेन्स्ट हा टॅक्स इनवॉइस बनवतोय, ॲज अ केस मे बी बिल ऑफ सप्लाय आणि सिग्नेचर. हे कंटेंट रिवाइज इनवॉइसमध्ये असते. आता ह्या रिवाइज इनवॉइसच्या अगेन्स्ट रिसिपियंटला ITC मिळायला पाहिजे ना, तर टॅक्स इनवॉइसच्या अगेन्स्ट ITC मिळतो. तर फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन द एक्सप्रेशन टॅक्स इनवॉइस शॅल इन्क्लूड एनी रिवाइज इनवॉइस. रिवाइज इनवॉइस हा टॅक्स इनवॉइसच असेल इन रिस्पेक्ट ऑफ द सप्लाय मेड अर्लियर. हे कुठे दिलं आहे, एक्सप्लेनेशन दिलं आहे टू सेक्शन. ओके,
काही एक्झाम्पल दिले. साराभाई प्रायव्हेट लिमिटेड commenced business of supply of goods on 1st April in Delhi. Its turnover exceeded the applicable threshold limit on 3rd September. It became liable to registration on 3rd September. It applied for registration on 29th September and was granted registration certificate on 5th October. 29 सप्टेंबरला काय झाले ते ॲप्लिकेशन केलं आणि त्यांना सर्टिफिकेट मिळालं 5 ऑक्टोबर. लायबल कधी झाले होते 3 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये since it applied for registration within 1 month of becoming liable to registration, registration granted is effective from 3rd September. Saravai Private Limited may issue revised tax invoice on or before 5 ऑक्टोबरला सर्टिफिकेट मिळालं. एका महिन्यामध्ये म्हणजे 5 नोव्हेंबरपर्यंत त्यांनी 3 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर मधल्या कालावधीमध्ये जो सप्लाय केला असेल त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट रिवाइज इनवॉइस इश्यू केला पाहिजे. त्याच्यामध्ये जे इनवॉइस इश्यू करतात त्यामध्ये B2B पण रिसिपंट असतील, B2C पण असतील ना. आता जर B2C असतील त्यांना काय ITC घ्यायचा नाही आहे B2C वाल्यांना. तर मिस्टर ए आहे हा रिवाइज टॅक्स इनवॉइस इश्यू करतोय आणि त्याचा रेसिपिएंट जर मिस्टर बी आहे. पहिले एक इनवॉइस इश्यू केला होता एका सप्लायच्या अगेन्स्ट, दुसरा होता, तिसरा होता. या चारीचा मिळून एकत्रपणे कन्सोलिडेटेड रिवाइज टॅक्स इनवॉइस इश्यू करू शकतो. ओके, आपण GST 1ला एक बघितलं की जर राज्याबाहेर सप्लाय केला आणि जर इंटरस्टेट सप्लाय असेल आणि 2.5 लाखापेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तर त्याच्या इनवॉइस इन्फॉर्मेशन द्यायला लागते. जर तसा सप्लाय केला असेल तर मग ही प्रोव्हिजन त्याला ॲप्लिकेबल नाही. मग तिथे इन केस ऑफ इंटरस्टेट सप्लाईज कन्सिडर्ड रिवाइज टॅक्स इनवॉइस कॅनॉट be issued in respect of all the unregistered recipient if value of a supply exceeds. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण B2C लार्ज. B2C लार्ज जर असेल तर त्याचा कन्सिडर्ड टॅक्स इनवॉइस नाही बनवायचा, त्याचा सेपरेट इनवॉइस बनवायचा. बाकी B2C स्मॉल राज्यामध्ये असो राज्याबाहेरचे असो रिसिपेंटसाठी कन्सिडर्ड टॅक्स इनवॉइस बनवला जाऊ शकतो, रिवाइज इनवॉइस. वर दिलं इकडे प्रोव्हाइडेड दॅट कन्सिडर्ड बनवा पण त्याला अपवाद B2C लार्ज. तर जे स्मॉल टॅक्स पेअर्स आहेत आपल्या स्टेशनरी दुकान आहे त्यांच्याकडे कोण नोटबुक घ्यायला येतो 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 40 रुपये. कोण पेन घ्यायला येईल, रिफिल घ्यायला येईल, इरेजर घ्यायला येईल. तर त्यांना प्रत्येक वेळेस इनवॉइस बनवायला म्हटला त्यात वेळही जाईल आणि इनवॉइस करता खर्च पण जास्त होईल. त्यांच्याकरता प्रोव्हिजन केले 31(3)B मध्ये. आपण काय बघतो 31(3) बघतोय स्पेशल केसेस. त्यातला आता ए झाला रिवाइज इनवॉइस. बी आता आहे रजिस्टर्ड पर्सन मे नॉट इश्यू अ टॅक्स इनवॉइस इफ द व्हॅल्यू ऑफ द गुड्स अँड सर्व्हिस फॉर बोथ सप्लाइड इज लेस दॅन 200. लेस दॅन 200 आणि त्याकरता आणखीन काय अटी शर्ती असतील सब्जेक्ट टू सच कंडिशन आणि इन सच मॅनर हे प्रिस्क्राईब केलं जाईल. हे प्रिस्क्राईब केलं आहे रूल 46च्या 4थ्या प्रोव्हिजनमध्ये. आणि त्यात हे दिले प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन द सप्लायर एंगेज इन मेकिंग सप्लाय ऑफ सर्व्हिसेस हे अदर दॅन हे सोडण्याचा करता नाही आहे, मल्टिप्लेक्स करता नाही आहे. ओके, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट may not issue a tax invoice in accordance with the provision of section 31(3)B subject to the following conditions, namely the amount less than 200 आहे आणि त्याची कंडिशन काय, त्याची कंडिशन ही आहे की रिसिपियंट जर रजिस्टर नाही आहे, द रिसिपियंट इज नॉट रजिस्टर्ड पर्सन आणि द रिसिपियंट डज नॉट रिक्वायर सच इनवॉइस. रिसिपियंटला गरज नाही इनवॉइस. वरती काय दिलंय
may not issue a tax invoice in accordance with the provision of section 31(3)(b). If the issue tax invoice, may not issue a tax invoice if the value of the goods or services or both supplied is less than 200 आणि पुढे काय बघायचं की जर रिसिपियंट URD आहे आणि तो त्याला रिक्वायर्ड नाही आहे इनवॉइस नाही बनवायचा, म्हणजे टॅक्स कलेक्ट नाही करायचा असा अर्थ होत नाही, टॅक्स जमा नाही करायचा असा अर्थ होत नाही. या केसमध्ये काय करायचं, शाल इश्यू, खाली काय म्हटलंय, शाल इश्यू अ कन्सोलिडेटेड टॅक्स इनवॉइस फॉर सच सप्लाईज ॲट द क्लोज ऑफ ईच डे इन रिस्पेक्ट ऑफ ऑल सच सप्लाय. म्हणजे ज्या वेळेस सप्लाय होतो ॲट द टाइम ऑफ सप्लाय इनवॉइस इश्यू नाही केला तर चालेल. जर सप्लायची व्हॅल्यू 200पेक्षा कमी आहे, रिसिपियंट अनरजिस्टर आहे आणि त्याला इनवॉइसची गरज नाही आहे, तर अशा सप्लायच्या अगेन्स्ट अर्थात त्यांना हे लिहून ठेवायला लागेल. एक पेन्सिल दिली 10 रुपये, एक इरेजर दिला 10 रुपये, जी काय वस्तू असेल लिहून ठेवायचं आणि एकत्रितपणे दिवसाच्या शेवटी फॉर सच सप्लाईज ॲट द क्लोज ऑफ ईच डे एक इनवॉइस एकत्रितपणे बनवला तर चालेल. म्हणजे एक सुविधा दिलेली आहे. शाळेची मधली सुट्टी आहे किंवा शाळा चालू होण्याच्या अगोदर विद्यार्थी येतात आणि त्यांना कळतं आपल्याकडे पेन नाही, पेन्सिल नाही, रिफिल नाही आणि ते किंवा नोटबुक पाहिजे, त्यावेळेस दुकानामध्ये गर्दी येते त्यावेळेस, तर तेव्हा इनवॉइस होण्यात वेळ जातो. त्यामुळे जास्तीत जास्त कस्टमरला अटेंड करायचं असेल तर त्यांना इनवॉइस लगेच बनवा हे सांगितलं तर वेळ जाईल. लिहून ठेवा जस्ट नोटबुकमध्ये आणि मग सावकाशपणे इनवॉइस मॅक्झिमम हा टाईम दिलेला आहे, हा मॅक्झिमम आहे, दिवसाच्या एंडपर्यंत बनवला पाहिजे. तर सकाळी शाळा भरण्या अगोदर त्यांनी काम केलं, 12 वाजता वेळ मिळतो त्यांना, इनवॉइस बनवून एकत्रितपणे काही प्रॉब्लेम नाही. त्या दिवसाचा इनवॉइस त्या दिवशी बनवला पाहिजे. मॅक्झिमम हा जो पिरियड दिला आहे की सप्लाईज ॲट द क्लोज ऑफ एच डे, जेवढा सप्लाय झाला त्याचा इनवॉइस बनला पाहिजे. इनवॉइस आला, टॅक्स रेकॉर्ड झाला, हे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार आहे. गव्हर्नमेंट टॅक्स घेणारच आहे, पण एक सुविधा प्रोव्हाइड केलेली आहे सप्लायरला की 200 रुपयाच्या आतमध्ये जर अमाऊंट असेल तर तुम्ही दिवसाच्या एंडपर्यंत इनवॉइस बनवू शकता एकत्रितपणे. सेम असंच जर एकदम सप्लाय असेल तर त्यासाठी पण हाच प्रोव्हिजन त्यात पण दिला आहे. 31(3)(c) मध्ये बिल ऑफ सप्लाय, त्याला पण याच प्रकारे एकत्रितपणे बिल ऑफ सप्लाय बनवलं जाऊ शकतो. आता एक्झाम्पल बघा, राघव ट्रेडर्स आहे, जैन अँड सन्स हाय ट्रेडर आहे, जैन अँड सन्स डीलिंग इन स्टेशनरी आयटम. इट इज रजिस्टर्ड अंडर GST अँड हॅज अंडरटेकन फॉलोइंग सेल्स ड्युरिंग द डे. राघव ट्रेडर्स रजिस्टर रिटेल डीलर, 190 रुपये त्यांनी सप्लाय घेतला, त्याचा इनवॉइस बनवायला लागेल की नाही. हा रजिस्टर पर्सन आहे, किती अमाऊंट असो इनवॉइस बनवायला लागेल. ध्रुव एंटरप्राइजेस अँड अनरजिस्टर्ड एंटिटी, अनरजिस्टर्ड ट्रेडर, 358 रुपयाची अमाऊंट 200च्या वरती गेली, इनवॉइस बनवायला लागेल. गौरव हा पेंटर अनरजिस्टर्ड आहे, 500 रुपये, इनवॉइस बनवायला लागेल. ओबेराय ऑर्फनेज अनरजिस्टर्ड एंटिटी 188 आहे आणि आराध्या स्टुडंट. आता या 188 आणि 158 या दोन केसमध्ये in the given illustration, Jain and Sons can issue a consolidated tax invoice only with respect to supplies made to Oberoi Orphanage 88 रुपये 188 आणि आराध्या स्टुडंट आहे 158. हे लेस दॅन 200 ची अमाऊंट. ॲज ऑल्सो दीज रिसिपियंट्स आर अनरजिस्टर्ड आणि डोंट रिक्वायर टॅक्स इनवॉइस. त्यांनी फुलफिल केला कंडिशन, एक तो अनरजिस्टर्ड आहे आणि इनवॉइस मागत नाही आणि अमाऊंट 200च्या आत आहे. या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच कन्सोलिडेटेड टॅक्स इनवॉइस बनवला जाऊ शकतो. बिल ऑफ सप्लाय त्यामुळे असं म्हटलंय, रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग एक्झाम्प्टेड गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ और पेइंग टॅक्स. इथे टॅक्स इनवॉइस येत नाही जर एक्झाम्प्टेड गुड्स सप्लाय होत आहेत, गुड्स किंवा सर्व्हिसेस, किंवा मग सेक्शन 10 मध्ये कंपोजिशन डीलर आहे तो टॅक्स पे करतो. A bill of supply containing such particulars and in such manner as may be prescribed. इथे instead of tax invoice येणार नाही, काय येईल, बिल ऑफ सप्लाय. आणि त्याला पण असं खाली दिलेलं आहे की 200च्या आतमध्ये असेल तर एकत्रितपणे बनवला जाऊ शकतो. जेव्हा बिल ऑफ सप्लाय बनवेल सेक्शन 10 मध्ये
किंवा त्या इन्व्हॉइसमध्ये आणखीन काय येईल का? आणखीन कोणाला आठवत आहे का? ना बरोबर हे बोलतात ते बरोबर आहे, आणखीन कोणाला आठवत आहे का? आता बिल ऑफ सप्लाय इश्यू करतोय. बिल ऑफ सप्लाय इश्यूड बाय हिम. He shall mention the words composition taxable person not eligible to collect tax on supplies at the top of bill of supply. हे पण लिहिणं गरजेचं आहे. बिल ऑफ सप्लाय इश्यू करेल याचा रूल 49 आहे आणि तिथे पण रूल दिलेला आहे कंपोजिशनच्या रूलमध्ये. आता तो हा रूल नंबर 5 आहे आणि 5 मध्ये क्लॉज ई आहे. हे दोन्ही मिळून बिल ऑफ सप्लायमध्ये तरतूद लागू होईल त्याची. हे पर्टिक्युलर असेल बिल ऑफ सप्लायचे. ठीक आहे. HSN कोड जो आहे तो पण ह्यात टाकायला लागतो बिल ऑफ सप्लायमध्ये. कारण ह्यात काय दिलंय, प्रोव्हाइडेड दॅट द प्रोव्हिजन टू रूल 46 रूल 46 HSN आहे ना, shall mutatis apply to bill of supply issued under this rule. Provided further that any tax invoice or any other similar document issued under any other act for the time being in force in respect of any non-taxable supply shall be treated as a bill of supply for the purpose of the act. याचा अर्थ काय? एक्झाम सप्लायमध्ये काय होतं, कशाला म्हणतात एक्झाम सप्लाय? एक्झाम सप्लाय केला तर टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करायचा नाही. काय इश्यू करायचं? बिल ऑफ सप्लाय. आता एक्झाम सप्लायमध्ये त्याचा नील रेट ऑफ टॅक्स आहे, एक नील रेट ऑफ टॅक्स आहे तो एक्झाम सप्लाय, प्लस सेक्शन 11 CGST ॲक्टमध्ये ज्याला एक्झाम्शन दिलं आहे किंवा IGSTमध्ये सेक्शन 6 मध्ये एक्झाम दिलं आहे तो सप्लाय एक्झाम सप्लाय, आणि प्लस जो नॉन टॅक्सेबल सप्लाय तो इन्क्लूड होतो एक्झाम सप्लायमध्ये. आणि नॉन टॅक्सेबल सप्लाय काय? पेट्रोलियम प्रॉडक्ट 5 आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. म्हणजे जर सांगितलं की तुम्ही एक्झाम सप्लाय करता तर एक्झाम झाल्यामध्ये बिल ऑफ सप्लाय ही या नियमाप्रमाणे बनवायला लागेल. म्हणून इकडे काय दिलंय की एनी टॅक्स इनवॉइस और इन एनी अदर सिमिलर डॉक्युमेंट इश्यूड अंडर एनी अदर लॉ एनी अदर ॲक्ट फॉर द टाइम बिंग इन फोर्स रिस्पेक्ट ऑफ एनी नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लायसाठी जे डॉक्युमेंट बनवलं गेलेलं असेल शॅल बी ट्रीटेड, तेच बिल ऑफ सप्लाय म्हणून समजलं जाईल या कायद्यामध्ये. म्हणजे असा अर्थ काढू नये की त्या कायद्यामध्ये तुम्ही काय बनवा, इथल्या कायद्याप्रमाणे बिल बनवा आणि इथला पण बिल ऑफ सप्लाय बनवा. जे डॉक्युमेंट तिथे इश्यू झालेलं आहे तेच बिल ऑफ सप्लाय. फक्त त्याची जी व्हॅल्यू आहे ती रिपोर्ट करायची आहे. GSR 1 मध्ये पण ऑप्शन आहे. दिसतं इकडे नील, एक्झाम्प्टेड आणि नॉन GST सप्लाय.
हे जे नॉन GST सप्लाय आहे, हे नॉन टॅक्सेबल सप्लाय आहे, याची अमाऊंट इथे रिपोर्ट करायची. ही एक अमाऊंट इकडे येईल. नील रेट म्हटलं तर रेट नील आहे. एक्झाम म्हटलं तर सेक्शन 11 CGST ॲक्टमध्ये किंवा सेक्शन 6 IGST ॲक्टमध्ये त्याला करमुक्त केलं, एक्झाम केलं, नोटिफिकेशन काढून. आणि नॉन GST सप्लाय इकडे दाखवायचे. जी अमाऊंट इथे रिपोर्ट करू 8A 8B 8C 8D नील रेट, एक्झाम रेट, नॉन GST आहे ना इकडे. हे इंटर हे सगळी अमाऊंट टाकायची इकडे. त्यानंतर सिबिलला कुठे येईल, ही अमाऊंट सिबिल पण येईल की नाही, कुठल्या कॉलममध्ये येईल, कुठल्या कॉलममध्ये येईल. आता इथे इनवर्ड आहे, आउटवर्ड असेल तर आता तुम्ही पेट्रोल विकताय ना, वाईन शॉपमध्ये वाईन विकली जाते, मग इथे येईल का, हा इनवर्ड सप्लाय आहे. GST 1ला काय का आउटवर्ड सप्लाय येतो ना, मग तो आउटवर्ड सप्लाय इथे कुठे येईल, ते पण 1ला येईल. आउटवर्डच्या इथे ऑप्शन दिले की डिटेल ऑफ आउटवर्ड सप्लाय. आता इकडे ABCD मध्ये कुठे येईल, मध्ये आहे ना. बस ह्या कायद्यात टॅक्स कलेक्ट होणार नाही, त्यामुळे पुढे टॅक्सचा कॉलम नाही आहे, ती रिपोर्ट इथे करायची आहे. नील आणि एक्झाम रेट C मध्ये दिले आणि E मध्ये नॉन GST दिले. कळलं पण GST मध्ये टॅक्स लागत नाही, वेगळ्या कायद्यात टॅक्स लागेल, तिकडे ते टॅक्स भरतील, पण रिपोर्ट इथे करायचा, त्यांना कॉलम दिलेले आहे, ते रिपोर्ट करा. आणि मग रिपोर्ट करायचा आहे तिकडे जो इनवॉइस बनेल तो बिल ऑफ सप्लाय आणि टर्नओव्हरमध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये सगळीच व्हॅल्यू येते. वाईन शॉपची पण येईल, पेट्रोल पंपाची पण येईल आणि GST मध्ये सप्लाय जो करतोय त्याची पण येईल ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये, आणि त्याच्या रिपोर्टिंग पण येईल. पण ज्या ज्या कायद्यामध्ये जो टॅक्स भरायचा आहे, रिटर्न करायचे ते त्या कायद्याप्रमाणे होतील, पण रिपोर्टिंग दोन्हीकडे ठेवलं त्याचं नॉन GST सप्लायचं. Provided also that a signature, read signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issuance of an electronic bill of supply. आता आपण टॅक्स सप्लाय करतो, इनवॉइस त्यालाच आहे, बिल ऑफ सप्लाय नाही. आणि क्विक रिस्पॉन्स कोड पण कशाला आहे, टॅक्सेबल सप्लायलाच आहे. रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग एक्झाम्प्टेड गुड्स किंवा पेइंग टॅक्स अंडर कंपोजिशन लेवी हे टॅक्स इनवॉइस इश्यू नाही करणार, हे बिल ऑफ सप्लाय इश्यू करतात. टॅक्सेबलसाठी वेगळं डॉक्युमेंट आहे आणि एक्झामसाठी वेगळं डॉक्युमेंट आहे. तुम्ही ज्यावेळेस एका बघा जे ऑब्लिगेशन दिले ते नाही फॉलो केले तर मग 122 125 मध्ये जी 122 मध्ये स्पेसिफाय केलं असेल, अदरवाईज जनरल प्रोव्हिजन ऑफेन्स आणि पेनल्टीजमध्ये ते पुढेचा विषय आहे ना. तो पेनल्टी जर असेल तर कोणच काय करणार नाही ना. समजा मी लायसन नाही काढले, गाडी चालवली, पेनल्टी काय नाही आहे. ट्रेनमध्ये चेन खेचली, काय पेनल्टी नाही आहे, कोणी खेचेल ना. काहीतरी व्यवस्था बनायला पाहिजे, शिस्त लागायला पाहिजे असेल तर ते नाही केलं तर पेनल्टी असायलाच पाहिजे. इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. आता टॅक्सेबल सप्लाय केला, टॅक्स इनवॉइस बनवा, आणि एक्झाम सप्लाय केला तर बिल ऑफ सप्लाय बनवा. आता हे जी प्रोव्हिजन आहे ही डिमार्ट सारख्या शॉपला सोयीची नाही. त्यामुळे अशा शॉपने गव्हर्नमेंटकडे मागणी केली की तुम्ही आम्हाला 2-2 डॉक्युमेंट बनवायला सांगता, ते आमच्यासाठी त्रासदायक होतं. एका डॉक्युमेंटमध्ये दोन्ही आम्ही रेकॉर्ड करू शकलो तर आमची सोय होईल. म्हणून मग त्यासाठी काय केलं की नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट, रूल 46 मध्ये काही सांगितलं असेल, 49 मध्ये काही सांगितलं असेल, तसंच 54 मध्ये
टॅक्स इन्व्हॉइस इन स्पेशल केसेस काही सांगितलं असेल तरी वेअर जिथे रजिस्टर्ड पर्सन सप्लाय करतो टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झम्प्टेड गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ कोणाला करतोय रिसिपियंट जर अनरजिस्टर्ड असेल तर सिंगल रिसिपियंट जर अनरजिस्टर्ड असेल तर सिंगल इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू केला जाऊ शकतो सगळ्या सप्लायसाठी. दोन वेगळी डॉक्युमेंट इश्यू करायची गरज नाही. रिसिपियंट जर अनरजिस्टर्ड असेल तर रिसिपियंट जर रजिस्टर आहे टॅक्सेबल सप्लाय टॅक्स इनवॉइस बनवा. रिसिपियंट जर रजिस्टर आहे टॅक्सेबल सप्लाय केला टॅक्स इनवॉइस बनवा. एकदम सप्लाय केला बिल ऑफ सप्लाय बनवा. पण रिसिपियंट जर अनरजिस्टर्ड असेल तर इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय चालेल आणि त्याकरता अमेंडमेंट करून रूल 46A दिला. रजिस्टर्ड सप्लायर आणि अनरजिस्टर्ड रिसिपियंट यस हे आहे. तर मग टॅक्स इनवॉइस आणि बिल ऑफ सप्लाय इश्यू न करता एकच इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय इश्यू होऊ शकतो. ॲडव्हान्स रजिस्टर्ड पर्सन शॅल ऑन रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट विथ रिस्पेक्ट टू एनी सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ. आता जर का तुम्ही गुड्सच्या केसमध्ये बघाल तर गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स देण्याची गरज नाही. हे टाईम ऑफ सप्लाय मी गुड्सच सांगतो ना. आता मी गुड्सलाच क्रॉस केला ना. आता हे पण कुठे दिलं आहे जर सर्व्हिस द्यायला लागतो हे कुठे दिलं आहे ज्यावेळेस तुम्ही टाईम ऑफ सप्लाय समजून घ्याल. टाईम ऑफ सप्लाय गुड्स सेक्शन 12 टाईम ऑफ सप्लाय गुड्सचा सेक्शन 12 आणि टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिसेस यामध्ये सेक्शन 13 CGST ॲक्टमध्ये आहे. त्यामध्ये दोन्ही प्रोव्हिजनमध्ये ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स द्यायचा अशी गव्हर्नमेंटनी प्रोव्हिजन केली होती. पण जो ॲडव्हान्स गुड्सच्या केसमध्ये घेतला तर ॲडव्हान्सवरती टॅक्स द्यायला लागेल ही जी प्रोव्हिजन आहे ही आत्ता स्थगित केली आहे. ती इफेक्टिव्ह नाही. नोटिफिकेशन काढून त्याच्यावरती ॲडव्हान्सवर टॅक्स द्यायची गरज नाही हे त्यात दिलेलं आहे. जर तुम्ही काढून बघाल विषय आला म्हणून सांगतो परत मी घेईन नंतर ते. Time of supply of goods. The time of supply of goods shall be the earlier of the following date. हे liability येईल the date on which the supplier receives the payment with respect to supply. ॲडव्हान्सची इथे पण प्रोव्हिजन त्यांनी केली होती पण ही प्रोव्हिजन जी आहे ती इफेक्टिव्ह नाही आहे. ती स्थगित केली. मी जेव्हा हा टॉपिक घेईन डिटेलमध्ये सांगेन. आणि तेच सर्व्हिसच्या केसमध्ये पण आहे की ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स द्यायला लागेल. या केसमध्ये काय आहे सर्व्हिस टॅक्समध्ये ॲडव्हान्सवर टॅक्स घेण्याची पद्धत होतीच पण इकडे वॅट किंवा एक्साईज ड्युटी होती. इकडे ॲडव्हान्सवरती टॅक्स दिला जात नव्हता. आणि गुड्सच्या सप्लायरचं म्हणणं असं आहे की आम्हाला 2% मार्जिन आहे 5% मार्जिन आहे आणि टॅक्स तुमचा 12-18% असेल आणि आम्ही ॲडव्हान्स जमा केला. ॲडव्हान्स का घेतो कारण की आम्हाला इथे मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे. गुड्स सप्लाय करायला पैसे हवे. डिस्ट्रीब्युटर म्हणतो आम्हाला पेमेंट करायला लागतं सप्लायरला इमिजिएटली तर आम्हाला आमचं भांडवल कमी पडतं. तुम्ही म्हणाल की आता ॲडव्हान्स घेतला टॅक्स पण द्या तर आमच्याकडे अडचण होईल. आर्थिकदृष्ट्या आम्हाला तिथे बर्डन वाढेल आणि तुम्ही GST का आणताय इज ऑफ डुईंग बिझनेस. इथे आम्हाला बिझनेस करणं डिफिकल्ट होत आहे. म्हणून ती प्रोव्हिजन जी आहे तरतूद जी आहे ही इफेक्टिव्ह केली. पहिले त्यांनी लागू केला कायदा ती इफेक्टिव्ह झाली होती पण नोटिफिकेशन काढून स्थगित केलं. त्यामुळे गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्स नाही. तुम्ही ज्या ज्या गोष्टी ऐकल्या आहेत ना त्या कुठे आहेत ना हे समजून घ्या की तुम्हाला माहिती आहे की सर्व्हिसवरती ॲडव्हान्स टॅक्स द्यायला लागतो पण ते दिलं आहे कुठे प्रोव्हिजन कुठे हे कळलं पाहिजे. आणि कोणी तुम्हाला कुठल्याही काही माहिती देईल तर त्याला तुम्ही सोर्स विचारा
ही माहितीचा आधार काय, नोटिफिकेशन, सर्क्युलर, काय सेक्शन, रूल, आधार काय त्याचं. आपण सगळे रेफरन्स काय देतो की ह्या प्रोव्हिजनमधनं आलं आहे, सेक्शन 46 हा प्रोव्हिजन आहे, ह्या रूलमधनं आलं आहे, हे आपण काय सांगतो. आणि त्या बेसिसवरती आपण समोरच्या व्यक्तीची कम्युनिकेट करणार आहोत. म्हणजे कोणी तुमच्याशी जेव्हा कम्युनिकेट करेल आणि तुम्हाला ती माहिती नवीन असेल, तुम्ही त्याला विचारू शकता की याचा बेसिस काय, याचा सोर्स काय, तुम्ही कुठल्या माहितीच्या आधारे बोलता, त्याचा सेक्शन काय, रूल काय, नोटिफिकेशन काय, आणि मग त्यानुसार तुम्ही पुढे जाऊन ते विचारात घेऊन तो जे बोलतोय ते बरोबर बोलतो चुकीचं बोलतो, मग त्यानंतर पुढे काय निर्णय घ्यायचा आहे हे ठरवू शकता. कुठल्याही व्यक्तीला सगळं नॉलेज एकदम येणार नाही, तुमच्या जसं कानावर ते पडेल, तुम्हाला कळलंय कशा प्रकारे कायदा ड्राफ्ट केला गेला, कशा प्रकारे हा वापरला जातो, तर त्याप्रमाणे तुम्ही ते नॉलेज तुमचं अपडेट करू शकता. ॲडव्हान्स घेतला, रिसिट वाउचर येईल. आता या रिसिट वाउचरमध्ये मी टॅलीमध्ये जर का रेकॉर्ड केलं तर मला अशा प्रकारे मिळतं. तुम्ही दिलं इथे आर्किटेक्ट सर्व्हिस, अमाऊंट टाकली, त्याच्यामधला GST जमा करायचा आहे, हा मी जमा करीन, रिपोर्ट करीन GSR 1ला आणि जमा करीन GSR 3B मध्ये. आता ज्यावेळेस ॲडव्हान्स घेतला जातो, ॲडव्हान्स घेतलेला आहे, तर जो सप्लाय होणार आहे त्याचा रेट माहिती नाही, तर 18% ॲडव्हान्समध्ये भरून टाका. आणि जर नेचर ऑफ सप्लाय माहीत नाही, म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय काय, राज्यामध्ये राज्याबाहेर माहिती नाही, तर मग IGST भरून टाका. ओके, हे या रूल 50मध्ये दिलेलं आहे. रूल 50मध्ये हे दिलं आहे की त्याचा कंटेंट काय असेल, रिसिट वाउचर. इथे म्हटलं ना की इश्यू अ रिसिट वाउचर एनी अदर डॉक्युमेंट कंटेनिंग सच पर्टिक्युलर ॲज मे बी प्रिस्क्राईब केला रूल 50. रूल 50 प्रमाणे कंटेंट काय असतील रिसिट वाउचरचे हे इथे खाली दिले, आणि खाली दिले जर ॲडव्हान्स घेतला, सप्लायचा GST रेट माहिती नसेल 18% घ्या, आणि नेचर ऑफ सप्लाय माहीत नसेल तर इंटरेस्ट रेट घ्या IGST वर. ॲडव्हान्स घेतला वेअर on receipt of advance payment with respect to any supply of goods, services or both, registered person issue a receipt voucher, but then issue के receipt voucher, but subsequently no supply is made and no tax invoice is issued in pursuance thereof, the said person may issue to the person who had made the payment a refund voucher against such payment. अगोदर काय बनवलंय, रिसीट वाउचर, पण सप्लाय झाला नाही म्हणून टॅक्स इनवॉइस बनला नाही. पैसे परत करा, परत जेव्हा कराल तेव्हा रिफंड वाउचर बनवून पैसे परत करा. हा सप्लायर आहे, यांनी ॲडव्हान्स घेतला रिसिपेंटकडनं, हा ॲडव्हान्स घेतला, काय बनवलं रिसिट, याला दिलं रिसिट वाउचर. आता त्यांचं ॲग्रीमेंट कॅन्सल झालं, सप्लाय करायचा नाही, टॅक्स इनवॉइस होणार नाही, पैसे परत करायचे. मग सप्लायर जेव्हा पैसे परत करेल तेव्हा रिफंड वाउचरनी पैसे परत करेल. आता टॅक्स जमा केला आणि सप्लाय झालाच नाही, बरोबर आहे, याला तर पैसे परत केले. मी तुमच्याकडनं ॲडव्हान्स घेतला डिसेंबरमध्ये, रिटर्न फाईल केला जानेवारीमध्ये, आपला प्रोजेक्ट सुरू होणार होता फेब्रुवारीमध्ये, बरोबर. मी ॲडव्हान्स घेतला, मला GST भरणं आलं ना, GST भरला, आणि नंतर परिस्थिती याची बदलली की मला तुमचं काम नाही करायचं, की तुम्हाला माझ्याकडनं काम नाही करून घ्यायचं. आता तुमची अमाऊंट तुम्हाला परत केली, तुम्ही टॅक्सही परत घ्या ना माझ्याकडनं, मी तर गव्हर्नमेंटला टॅक्स भरला, मला कसा फरक पडला टॅक्स. नाही, आता कसं झालं, ITC काय म्हणता, तर काय याच्यामध्ये पर्याय काय असायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं. जर मी पैसे गव्हर्नमेंटकडे जमा केले, आता जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतात. जर कॉन्ट्रॅक्ट दुसरा कॉन्ट्रॅक्ट करत असू तर काहीतरी ॲडजस्ट होईल ना, दुसरा कॉन्ट्रॅक्टच नाही आहे, पैसे जमा केलेले आहेत. जर सप्लाय झाला तर टॅक्स द्यायचा आहे ना, सप्लाय झाला नाही आता,
आता जो टॅक्स जमा केलाय, जो टॅक्स तिकडे जमा केलेला आहे, सप्लाय झालाच नाही ना, मग तो परत मागणार ना पैसे, की मला पैसे परत मी सप्लाय केलाच नाहीये. आता जर ते जी रिफंडची प्रोव्हिजन आहे सेक्शन 54 मध्ये, ते तुम्ही जेव्हा बघाल तर तुम्हाला अशा गोष्टी तुम्ही जेव्हा करत जाल तेव्हा तुम्हाला काय गोष्टी पुढे येत जातील. ती तरतूद तिथे असायला पाहिजे ना, पहिली गोष्ट इकडे तरतूद असायला पाहिजे. जेव्हा आपण रिफंड टॉपिक बघू, थोडा वेळ लागेल त्याला. एवढे ऑप्शन दिले. Refund of an amount tax paid on supply which is not provided either wholly or partly and for which invoice has not been issued. Tax paid on advance payment आहे ना ऑप्शन. आणि तुम्ही इथे पण जाऊन बघाल की रिफंड कसला कसला मिळतो. जेव्हा मी ॲप्लिकेशन करायला जाईन इकडे, तेव्हा मला इथे एवढे ऑप्शन दिसतात. प्रोसिजर अशी आहे, ते क्लिक करायचं ॲप्लिकेशन फॉर रिफंड आणि मग हा ऑप्शन चूज करायचा. ओके. एनी अदर स्पेसिफाय आहे. एवढे ऑप्शन दिलेत रिफंडसाठी. आता इथे टॅक्स पे केलाय पण सप्लाय झालेला नाही. आपण ह्यात जाऊ तेव्हा बघू. पण जस्ट तुम्हाला मी आता एक सांगितलं की हा ऑप्शन त्यामध्ये आहे. आणि जेव्हा सप्लाय होत नाही पण टॅक्स जमा केलाय तर एवढी अमाऊंट जमा झाली, ती रिफंड गव्हर्नमेंटनी परत द्यायला पाहिजे नको, बस मग ती प्रोसिजर रिफंडच्या मध्ये येईल. मी टॅक्स जमा कसं होतं, तुमच्याकडून तुम्हाला मी सप्लाय करणार आहे म्हणून टॅक्स इन्व्हॉइस इश्यू केला आणि मग सप्लाय केलाच नाही तर मी क्रेडिट नोट तुम्हाला देईन ना. लक्षात घ्या. समजा मी इथे रिफंड वाउचर ॲडव्हान्स ते जे रिसिप्ट वाउचर नाही दिलं, डायरेक्ट इन्व्हॉइसच दिला. मी तुम्हाला इन्व्हॉइस देईन, तुम्ही मला इमिजिएट काय केलं, पेमेंट केलं किंवा नाही केलं. मी इन्व्हॉइस बनवला आणि पुढे सप्लाय द्यायचा होता. इन्व्हॉइस आधी इश्यू केला जाऊ शकतो. आता इन्व्हॉइस इश्यू केला पण सर्व्हिस दिलीच नाही, गुड दिलेच नाही. मी क्रेडिट नोट तुम्हाला देईन पण जर का मी जानेवारीमध्ये टॅक्स जमा करतो, डिसेंबरला इन्व्हॉइस बनवतो आणि माझ्याकडे दुसरा कुठला सप्लायच नाही, दुसरं काय पेमेंटच नाही, तर माझे पैसे अडकते ना. क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट
इश्यू कोण करतो? सप्लायर जेव्हा रेसिपियंटला काय सप्लाय करतो त्या इन्व्हॉइसमध्ये काय बदल झाला तर डेबिट क्रेडिट नोट आहे. सप्लायरचा आणि रिसिपियंटचा हिशोब तिकडे मोकळा झाला. पण टॅक्सपेअरचा आणि गव्हर्नमेंटचा हिशोब असा काय? टॅक्सपेअरनी टॅक्स केव्हा द्यायचा आहे? जेव्हा सप्लाय केला तेव्हा. सप्लाय मी करणार होतो म्हणून मी इन्व्हॉइस बनवला, पण सप्लाय झालाच नाही. किंवा ॲडव्हान्स घेतला होता म्हणून काय बनवलं? रिसीट व्हाउचर. पण सप्लाय आता कॅन्सल झाला, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाला म्हणून रिफंड व्हाउचर बनवलं. तुमच्याकडून मी पैसे घेतले, ॲडव्हान्स जमा केला, तुम्ही सांगितलं काम नाही करायचं, तुम्हाला पैसे परत केले, ॲडव्हान्स परत केला, रिफंड व्हाउचर इश्यू केलं. पण या दोन्ही घटना एकाच महिन्यात नाहीत ना. एका महिन्यात ॲडव्हान्स घेतला, दुसऱ्या महिन्यामध्ये पुढे जाऊन त्याची क्रेडिट नोट म्हणा, मग रिफंड व्हाउचर म्हणा बनवलं. आता टॅक्स पेमेंट गव्हर्नमेंटला केलेलं आहे ॲडव्हान्स घेतला म्हणून त्याच्या तरतुदीनुसार. जर सप्लाय नाही तर टॅक्स नाही आहे, पण सप्लाय होणार होता, तरतूद आहे की ॲडव्हान्स घेतला आहे ते जमा करा, जमा केला. समजलं ना काय? तुमच्यासमोर जे काही येईल ना त्यात तुम्हाला हे बघायचं आहे की त्याविषयी तरतूद काय. आता मला एकाने अशी केस दिली की ज्या केसमध्ये एक जो व्यक्ती आहे तो एक्सपायर झाला तर त्याचा बिझनेस त्याच्या वारसाला मिळाला. एक व्यक्ती जर एक्सपायर झाला तर ह्याचा वारस कोण आहे? वाय. त्याला तो बिझनेस मिळतो. आता वाय जो आहे हा रजिस्टर्ड पर्सन असेल तर एक्सचा जो इनपुट टॅक्स क्रेडिट जे काय त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट जे क्रेडिट जमा आहे तो ITC ट्रान्सफर करता येतो वायला. आणि ही प्रोसिजर एक्सच्या अकाउंटला जाऊन वाय करू शकतो. आणि मग हा एक्सचा नंबर होईल कॅन्सल. ओके. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट याला जे क्रेडिट आहे ITC आहे तो ट्रान्सफर केला, पण कॅशचा काय? कॅशचं काय? आता एका व्यक्तीची अशी खरं केस झाली, रिअली केस झाली अशी, त्यांनी त्याचं म्हणणं असं आहे की 5 लाख कॅश तिथे पडू नये. हां, 5 लाख कॅश पडू नये. म्हटलं मग तुम्ही ज्या वेळेस तुमच्या हातामध्ये अकाउंट होता तर तुम्ही कॅश पहिले रिफंड का नाही घेतली? जोपर्यंत तो नंबर ॲक्टिव्ह होता तुम्ही ITC ट्रान्सफर केला. ITC ट्रान्सफर करण्याची प्रोव्हिजन आहे, कॅश ट्रान्सफर करण्याची प्रोव्हिजन नाही. त्याचा जो फॉर्म दिला, जी प्रोसिजर दिली आहे त्यातनं ITC ट्रान्सफर होतो. आणि त्याने ITC ट्रान्सफर केला, तो नंबर कॅन्सल केला. बँक अकाउंट जे होतं रिफंड घ्यायला बँक अकाउंट होतं ते अकाउंट बंद करून टाकलं. आता ह्याचा नंबर कॅन्सल आहे, याचा आता याचा नंबर ऐकून घ्या, त्या नंबर कॅन्सल झालेला आहे. नंबर कॅन्सल झाला. आता तुम्ही तिथे कॅश रिफंड मागायला जाल तर त्याची प्रोव्हिजन आहे का? आणि दुसरी गोष्ट, रिफंड जो मागतोय तो व्यक्ती जिवंत नाही आहे, त्याच्या अकाउंट जिवंत नाही आहे, त्याचा वारस कॅन्सल झालेला नंबर आहे, प्लस त्याच्या बँक अकाउंट बंद केलं. किती गुंतवणूक त्यांनी करून ठेवली. त्यांनी वडिलांचं बँक अकाउंट बंद करून टाकलं, नंबर कॅन्सल करून टाकला, ITC ट्रान्सफर करून घेतला आणि नंतर त्याला कळतं की 5 लाखाची कॅश तिथे पडू नये, ती मला पाहिजे. त्यांनी अनेकांना लीगल ॲडवाईस घेतला, त्याला सांगितलं काय प्रोव्हिजन तरतूदच नाही आहे, डिपार्टमेंटला जा. आता डिपार्टमेंट काय करणार याच्यामध्ये? जर तरतूदच नाही आहे अशी तर डिपार्टमेंट त्याला काय मदत करू शकतं? हां, एखादी अमेंडमेंट केव्हा होते की ज्या वेळेस टॅक्सपेअरची अडचण होते किंवा टॅक्सपेअरची काहीतरी मागणी आहे त्याप्रमाणे तरतूद होते ना. मी तुम्हाला जसं बोललो होता की त्यांनी ॲडव्हान्स इश्यू केला आणि सप्लाय कॅन्सल झाला. आता अशा घटना वारंवार घडत असतील ना, म्हणून तरतूद केली गेली की जर का रिफंड ॲडव्हान्समध्ये पेमेंट करायचं आहे, रिफंड व्हाउचर का काढलं तर ॲडव्हान्स घेतला तर कदाचित सप्लाय ऑर्डर कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट कॅन्सल होऊ शकतं, म्हणून रिफंडची प्रोव्हिजन केले. जर एखादी घटना वारंवार घडतच नसेल
तर लॉ मेकर लॉ ज्या बनवत आहेत त्याच्यासमोर असा केस स्टडीच नाही आहे. तर प्रोव्हिजन कशी होईल की असा एखादा व्यक्ती एक्सपायर्ड होईल, त्याच्या अकाउंटला 5 लाख कॅश पडलेली असेल, मग त्याचा मुलगा ITC ट्रान्सफर करेल, नंबर कॅन्सल करेल, बँक अकाउंट बंद करेल आणि मग त्याला जाग येईल अरे कॅशमध्ये 5 लाख आहेत ते आपण घ्यायला पाहिजे. असं आहे ना. आता ज्या वेळेस याविषयी त्याचा हक्क आहे ती कॅश घेण्याचा, नो डाऊट, पण तशी तरतूद झाली तो करणार कसं काय? सगळ्यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत ना इकडे. आता त्यांनी अनेकांचा ॲडवाईस घेतला, म्हटलं तो माणूस जर का 5 लाख कॅश आहे बोललो, दुनिया फिरून तो आलेला आहे डिपार्टमेंटला. जर तरतूद असेल त्यांनी केलं असतं ना. जर 5 लाख रुपये अडकले तर 5-50 हजार रुपये कोणाला देऊन तो आपली प्रोसेस करून घेईल आणि त्याला जर का त्याप्रमाणे प्रोसेस करता येते त्याला रिफंड देणं भाग आहे डिपार्टमेंटला. न देणं त्याला आठवण्याचा विषयच नाही इकडे काय. मी त्याला सांगितलं, म्हणजे त्यांनी कोणी ही केस आली त्यांनी मला त्या माणसाशी बोलायला सांगितलं. म्हटलं तुम्ही त्या अर्थी इथे आलेले आहेत, तुम्ही 4 लोकांना विचारलंय ना, तो विचारलंय, मग तुम्हाला ते प्रोसिजर नाही बोलले ना. मग प्रोसिजर नाही आहे म्हटलं तर डिपार्टमेंट कुठनं प्रोसिजर निर्माण करू शकतं? नाही होऊ शकत. आता तुम्हाला कॅश मिळायला नको आहे असं कोणीच बोलणार नाही. तुम्हाला कॅश मिळायला पाहिजे, तुमचा तो अधिकार आहे. तुम्ही ज्याचे वारस आहात ती सगळी प्रॉपर्टी तुम्हाला मिळालेली आहे, ही पण प्रॉपर्टी होती, पण तुम्ही ती कॅश वेळीच रिफंड घ्यायला पाहिजे होती, नाही घेतली. तर तुमच्या बँकेत तुमच्या वडिलांचं जे बँकेमध्ये अकाउंट होतं त्याला जे पैसे असतील ते तुम्ही काढून घेतलेच असतील ना, ATM मधनं म्हणा काढून घेतले असतील ना. मग तसे हे का नाही काढले? नाही काढले आणि नंतर तुम्ही काय करता, ते अकाउंट बंद करता. तिथे काय असं प्रोसिजर नाही आहे की तिकडे कॅश आहे ती पहिले काढा मगच अकाउंट बंद होईल, असं काय नाही आहे. की जर कॅश असेल तर त्या वारसाला कॅश द्या आणि मगच ते कॅन्सल करा नंबर, असे काय नाही आहे. किंवा नंबर कॅन्सल करताना जर तिथे कॅश असेल तर त्याच्या अकाउंटला ऑटोमॅटिक रिफंड होईल, अशी काय प्रोव्हिजन नाही आहे. नाही आहे तेव्हा नाही आता होणार ना, अशी ऑटोमॅटिक प्रोव्हिजन आहे ना. मग असं काय प्रोसिजर करता येते लक्षात घ्या तुम्ही. आपण उगाचच काही गोष्टी समजून घेत नाही, त्याची लिंक समजून घ्या काय, म्हणून मी हा विषय वाढवला एवढा. रिफंड वाउचरचा फॉर्मॅट आहे. तर आपण सेक्शन 9.4 बघितलं, रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्जमध्ये रिसीव्ह पेमेंट रजिस्टर असेल तर तुम्ही हे बघत असाल, पोर्टर ना, पोर्टर, ती गाडी असेल का पोर्टरची, ते रजिस्टर GT आहे. त्यांच्याकडनं कोणी गुड्स परचेस केले तर रिसिपेंटला टॅक्स भरायचा आहे, ते इन्व्हॉइस अपलोड करतात. त्यांनी इन्व्हॉइस अपलोड केला तर माझ्या मग GST 3B मध्ये 3.1 D की हा टॅक्स पे करायचा. आलं लक्षात? हे दिसतंय इकडे, इन्व्हॉइस सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज. हा परचेस केला, जो रिसिपेंट आहे तो टॅक्स भरतो. टॅक्स भरायचा आहे म्हणून कुठे आहे, 3.1ला आलाय, 3B आलाय, ही अमाऊंट भरायची एवढी. आता इकडे जी अमाऊंट दिली त्यांनी 7,791, सिस्टम कम्प्युटर किती आहे 691. 691 प्लस अनरजिस्टर्डकडनं काय सप्लाय घेतलाय, इथे जी अमाऊंट आलेली आहे 17.28 आहे. युअर अमाऊंट 192.
28. म्हणजे GTA कडनं सप्लाय घेतला, एक रजिस्टर होता, त्याने GTA 1ला अमाऊंट टाकली, त्यामुळे ती सिस्टममध्ये किती आली? 791 दिसत आहेत, तेवढी आली. आणि 7,691 आहे, 700 रुपये आणखी एक वेगळा सप्लाय घेतला होता, तो अनरजिस्टर्ड GTA त्याची अमाऊंट टाकली 7,691. 7,000 वेगळा सप्लाय घेतलेला, 7,000 तो अनरजिस्टर्ड आहे, पण त्याच्यावरती मला टॅक्स देणं आहे ना. आता ज्यावेळेस मी रजिस्टरकडनं घेतो त्यावेळेस तो इनवॉइस इश्यू करेल आणि त्यावर लिहून येईल की रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स पे केला जाता, येस ऑर नो येस, तो लिहून देईल. बरोबर आहे ना. पण अनरजिस्टर्डचं काय? टॅक्स पेइंग डॉक्युमेंटच नाही आहे ना अनरजिस्टर्डसाठी. तर जर का मी इथे हे टाकलेले आहेत 7,000, आता मला क्युरियर 2 वर्षानंतर तरी मी हे 7,000 वरती टॅक्स का भरला, कसा भरला आहे, त्यामध्ये डॉक्युमेंटच नाही आहे, काय रेकॉर्डच नाही आहे. हे जे इकडे 17.28 दाखवतोय त्याचा माझ्याकडे इनवॉइस येईल 17.28 प्लस 17.28, 48% आहेत ते. तर तो इनवॉइस मला मिळेल सप्लायरकडनं आणि तो टूवीत पण येईल, तो टूएत पण येईल. पण हे जे 7,000 रुपये आहेत याचा काही हिशोब नाही आहे. ज्यावरती मी टॅक्स भरतोय, बँकेतनं पैसे गेलेत, पण ज्यावरती मी टॅक्स भरतोय त्याच्या डॉक्युमेंट मलाच बनवावं लागेल ॲज अ रेसिपियंट. आणि ते डॉक्युमेंट बनवण्याची तरतूद जी आहे, प्रोव्हिजन जी आहे, ओके. आता हा इथे बायर आहे, परचेस करतो, बायर इश्यू इनवॉइस इफ परचेस फ्रॉम अनरजिस्टर्ड सप्लायर ऑर अंडर रिव्हर्स चार्ज. त्याला सेल्फ इनवॉइस म्हटलं जातं. सेल्फ इनवॉइस इथे किंवा त्याला पेमेंट कराल जेव्हा, तेव्हा मग पेमेंट वाउचर क्लॉज जी मध्ये. आता जर का इनवॉइस बनवला तसा इनवॉइस सेल्फ इनवॉइस आहे. रजिस्टर्ड पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(3) किंवा 9(4) shall issue an invoice in respect of goods services or both received by him from the supplier who is not registered on the date of receipt of goods किंवा सर्व्हिस. जी गुड सर्व्हिस घेतली त्याच्यावरती टॅक्स द्यायचा आहे त्या अमाऊंटवरती, कोणाला? रिसिपियंटला. पण रिसिपियंट इनवॉइस बनवतो, म्हणजे मी माझा इनवॉइस बनवीन, त्या इनवॉइसवरती माझा जीएसटी नंबर असेल आणि मी सर्व्हिस घेतली हे मी रेकॉर्ड करेन, त्याच्यावरती मला टॅक्स किती द्यायचा आहे रेकॉर्ड होईल, त्याप्रमाणे तो टॅक्स मी पे करेन. 3.1 वर तेवढी अमाऊंट दाखवेन. आलं लक्षात. किंवा दुसरा ऑप्शन काय, जेव्हा पेमेंट केलं जाईल त्या रिसिपियंटला, त्या पेमेंटची जी एंट्री असते माझ्या सॉफ्टवेअरमध्ये, मी पेमेंट जेव्हा एंट्री करतो तेव्हा हा एक सेल्फ इनवॉइस झाला, अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल टू रिव्हर्स चार्ज हे येईल. म्हणजे माझं मला कळतं की मला याच्यावरती ही मी सर्व्हिस घेतलेली आहे, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस पे केलेत, कोणाकडनं घेतला? क्रिएटिव्ह रोडलाईन्सकडनं, त्याच्यावरती मला टॅक्स पे करायचा आहे. म्हणजे माझ्याकडे हा रेकॉर्ड राहील की हा रेकॉर्डला राहील की हा टॅक्स मी RCA पे केला. म्हणजे जर मला उद्या डिपार्टमेंटने विचारलं की तुम्ही हे पेमेंट केलं आहे, त्या टॅक्स भरला आहे का, तेवढा सेल्फ इनवॉइस हे अमाऊंट आहे, इकडे मी दाखवलं आहे 3.1 मध्ये. किंवा दुसरा ऑप्शन पेमेंट वाउचर. हे पेमेंट वाउचर असं बनवायचं की लिगल एक्सपेन्सेस पे केले, त्याच्यावर GST ॲप्लिकेबल आहे. रिव्हर्स चार्जमध्ये 8,500 पे केले, हे 8,500 पे केले, याच्यावरती GST भरलेला आहे. ओके, आलं लक्षात. एवढी अमाऊंट पे करा आणि ITC घ्या, पण भरायला तर पाहिजे ना. मग भरायचे आहेत ह्याचा माझ्याकडे डॉक्युमेंट काय, मग हा डॉक्युमेंट तिथे बनवला पाहिजे, हा रेकॉर्डला राहील, ह्याच्यानुसार ती अमाऊंट भरली जाईल, ती बँकेतनं गेलेली दिसेल, क्रॉस व्हेरीफाय करता येईल, रेकॉर्ड अकाउंट रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन झाले. म्हणजे फॉर द पर्पज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन क्लिअरिटी हे डॉक्युमेंट दिले की RCA सप्लाय घेतला आहे, आयदर सेल्फ इनवॉइस बनवा किंवा पेमेंट वाउचरमध्ये रेकॉर्ड करा, खाली दिसतं की 8,500चा सप्लाय आहे आणि त्याच्यावरती 9% ही अमाऊंट दिलेली आहे. ओके, बिल्डर असेल एक बघा 9(3) मध्ये नोटिफाईड सप्लाय आहेत आणि 9(4) मध्ये बिल्डरवर चार्ज आहे. बिल्डरवर चार्ज आहे. तुम्हाला बिल्डरचं ऑडिट आलं तर 80% इनपुट सर्व्हिसेस ते रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले पाहिजेत त्यांनी. ते घेतलं की नाही हे ऑडिटचा पॉईंट आहे, चेक करायचं. दुसरा पॉईंट काय की सिमेंट 100% रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतलं पाहिजे आणि कॅपिटल गुड्स हे पण रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले पाहिजे. जर त्यांनी कॅपिटल गुड्स अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतले असतील तर मग
या गुड्सचा जो रेट आहे 12%, 18%, तेवढा त्याला आर सी एमध्ये जीएसटी भरायला लागतो. सिमेंटवरती 28% जीएसटी भरायला लागतो. आणि जर 80%पेक्षा कमी पर्सेंटमध्ये जर इनपुट सर्व्हिसेस घेतल्या असतील, सपोज 70% घेतल्या रजिस्टरकडनं, 30% घेतल्या अनरजिस्टरकडनं, तर 70ला 10% असले तर काय टॅक्स आर सी एमध्ये आला नसता. मग 10% अमाऊंट जेवढी आहे तेवढ्या अमाऊंटवरती 18% टॅक्स पे करायचा आर सी एममध्ये. नाही 30 नाही, मी ऑडिट कराल तेव्हा तुम्हाला कळेल ना की एकूण परचेस किती केलं आहे. 70% तुम्ही परचेस केलं आहे, मग 10% शॉर्टफॉल आहे. मग त्या 10% अमाऊंटवरती आर सी एमध्ये टॅक्स त्यांनी भरला पाहिजे, की त्याची लायबिलिटी येते 10%वरच, 30%वर नाही. हा 9(4) मधला आहे. 9(3) नोटिफाईड सप्लाईज, आणि 9(4) मध्ये जर बिल्डर प्रमोटरनी अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय घेतला असेल तर त्याला मग त्यावेळेस तो पेमेंट वाउचर किंवा सेल्फ इनवॉइस बनवेल. 9(3) आणि 9(4) केसमध्ये हे ॲप्लिकेबल आहे. पेमेंट वाउचर रिसिपिएंट जर रजिस्टर असेल तर तो इनवॉइस देईल, मग त्याला पेमेंट केला तर रेकॉर्डला येतं. पण रिसिव्ह द सप्लाईज टॅक्सेबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस, आणि त्यामध्ये अंडर सेक्शन 9(3) नोटिफाईड सर्व्हिस आहेत किंवा सेक्शन 9(4) मध्ये अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतलेलं आहे. सप्लायर रजिस्टर असेल तर टॅक्स रेकॉर्ड होतो. जर सप्लायर अनरजिस्टर्ड असेल तर मग आयदर काय बनवा, सेल्फ इनवॉइस किंवा मग पेमेंट वाउचर बनवा. पेमेंट वाउचर बनवायला लागेल. जर सप्लायर अनरजिस्टर्ड आहे किंवा 9(4) मधला सप्लाय जो घेतलेला आहे तो अनरजिस्टर्डकडनं घेतलेला असेल तर रिसिपिएंट शॅल इश्यू अ पेमेंट वाउचर ॲट द टाइम ऑफ मेकिंग पेमेंट टू द सप्लायर. जी तरतूद लागू झालेली आहे त्यानुसार जर टॅक्स पे करायचा आहे तर त्याचा काहीतरी टॅक्स पेड डॉक्युमेंट हे असायलाच पाहिजे, म्हणून हे डॉक्युमेंट प्रिस्क्राईब केलं आहे, सेल्फ इनवॉइस किंवा पेमेंट वाउचर. पण एवढं बघितलं, हे स्पेशल केस या आहेत. रिवाइज टॅक्स इनवॉइस 200पेक्षा कमी अमाऊंटचा सप्लाय असेल तर मग टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय एकत्रितपणे इश्यू केला जाऊ शकतो. आणि एकदम सप्लाय केला तर बिल ऑफ सप्लाय येईल, रिसीट वाउचर, रिफंड वाउचर, आणि आता बघितलं आपण हे आर सी एममध्ये सप्लाय घेतला तर सेल्फ इनवॉइस किंवा पेमेंट वाउचर. इथे आपला हा 31(3) सेक्शन संपतो. ब्रेक घेऊया आपण.